मी खरं म्हटलं तर माझं जन्मभूमी जावली आहे. कर्मभूमी जावली, कोरेगाव, महाराष्ट्र, सातारा जिल्हा सगळीकडे आहे. आज जावलीच्या असलेल्या मातीतून माझा सन्मान झालेला आहे. ऊर्जा आहे. या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती मिळते. माझ्या माहितीप्रमाणे आजचा सन्मान आणि माझा सत्कार माझ्या मातीतल्या लोकांनी केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो सन्मान आणि सत्कार ही शक्ती समजून महाराष्ट्रामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जावलीच्या खोऱ्यातून महाराष्ट्रामध्ये हा आपला स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेला, तसा मी लोकशाहीचा झेंडा अटकेपार नेण्याचा प्रयत्न करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठा प्रेस निर्माण ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एक विषय समोर आलेला आहे. असं काय आहे ते मी तुम्हाला खरं सांगू का, माझा आजही म्हणणं आहे, आरक्षणाचा विषय जो आहे हा राज्य आणि केंद्र सरकारकडे आहे. तो निवडणुकीपुरतं वेगवेगळ्या समाजाला आरक्षणाच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं. आता सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे, निवडणुका येतात, निवडणुका संपल्यानंतर आरक्षणाचा विषय बंद होतो. या बाबतीमध्ये राज्य सरकारने ठोस भूमिका सांगावी, केंद्र सरकारने ठोस भूमिका सांगावी आणि त्यांच्या हातामध्ये जो निर्णय असताना तो राज्यामध्ये वाद होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. नाशिक ते विदर्भ असा दौरा करणार आहात. नाशिक ते विदर्भ दौरा करणार आहात, काय नेमकं डोक्यात आहे, कशा पद्धतीनं हा दौरा करताना पक्ष संघटना मजबूत करणे, तिथल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये माहिती घेऊन तिथे त्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची सरकारबद्दलची नाराजगी असेल ते विषय घेऊन वेळ पडली तर जसे आम्ही मोर्चे आंदोलन हा एक अजेंडा घेऊन सरकारच्या चुकीच्या धोरणावर अख्ख्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं किंवा नाराजी त्या बाबतीमध्ये लोकांमधली भावना घेऊन आंदोलन करणं. ठाकरे बंधूंना केलं आहे त्याच्यामध्ये आता सध्या असं आहे, राजकारण पूर्णपणे संपेल असं म्हणतात. तुम्हाला मी खरंच सांगतो, भाजपची ज्या पद्धतीने राजकीय रणनीती असते निवडणुकीची, त्या असे अनेक विषय जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या माध्यमातून येतील. निशिकांत दुबे आत्ताच खासदार नाही, आत्ता तो तिथला नेता नाही, अचानक तो बोलतो कसा, त्याच्यावर चर्चा एवढी होतेच कशी. आता तो महाराष्ट्राला डिवचत असेल तर आता मला वाटतं की जर मुख्यमंत्री म्हणत असतात की महाराष्ट्रात येऊन त्यांना संरक्षण देऊ, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात यावं. महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो महाराष्ट्राची जनता जी आहे ते दाखवतील. येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण तसंच राहील अशी आता गोष्टी मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि याचा आम्हाला आनंद आहे असं ते बोलले. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आरक्षण आहे निवडणुकीच्या संदर्भामधलं, या संदर्भामध्ये आहे त्याच्यामध्ये मागणी कोणी केलेली आहे ते का जाहीर करतात मला कळत नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण ह्याच्यावर बोलावं. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आश्वासनं दिली होती, त्या आरक्षणाबद्दल काय झालं, ते सरकार काय भूमिका मांडणार आहे, ती भूमिका मांडताना मग राज्याचे निर्णय दिल्लीमध्ये होणार आहेत का नाही याचा एकदा खुलासा करावा. लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था ठेवू नये असं माझं मत आहे. त्यांनी अजून त्यांचा जो बंगला आहे, निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान, ते अजून सुटलेलं नाही. कोणी धनंजय मुंडे यांनी 4.5 महिने मंत्रिपदावर बरेच दिवस आले, अजूनही ते निवासस्थान सुटले. आता शेवटी प्रशासनाचा हा भाग आहे. एखाद्या मंत्र्यांचं मंत्रीपद गेलं किंवा एखादं सरकार गेल्यानंतर त्या मंत्र्यांनी केंद्रात असो राज्यात असो किती दिवस त्या ठिकाणी राहावं हा पण विषय आहे. त्याची एक नियमावली करणं गरजेचं आहे. आता मध्यंतरी न्यायमूर्तीने चंद्रचूडनी निवासस्थान सोडलं नव्हतं, अनेक लोकांनी खासदारांनी निवासस्थानं सोडली नव्हती, अनेक मंत्री राज्याचे आहेत त्यांनी निवासस्थानं सोडली नव्हती. या संदर्भामध्ये एक नियमावली करणं गरजेचं आहे आणि तितक्या दिवसामध्ये लगेच त्यांनी बंगला खाली केला पाहिजे असा नियम करणं आणि ते सोडला पाहिजे असं मला वाटतं. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये 2 मंत्र्यांची उचलपांगडी झाली. नेमकं अजित पवारांच्याच वाट्या या 2 मंत्र्यांची उचलपांगडी कशी काय? नाही, उचलबांगडी एका मंत्र्याने राजीनामा दिला, एका मंत्र्याचं खातं बदललं गेलं आणि खातं बदलताना पण असं दिलेलं आहे त्याच्याकडे क्रीडा खाता केलेला आहे. म्हणजे पूर्वीच्या अनुभव लक्षात घेता क्रीडा खात्यात ते चांगलं प्रगती करतील असं त्यांना वाटत असेल. आणि दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी स्पष्ट शब्दात त्यांची मंत्री जे डागे आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका घेतली की त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं. खरं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांची निर्णय घ्यायची प्रक्रिया असायला पाहिजे. मुख्यमंत्री फक्त दम देत आहेत
पण अपरिहातामुळे सरकार टिकवण्यामुळे त्यांना अशा पद्धतीने कारवाई करण्याचं धाडस होत नाही का काय, त्यामुळे भीतीच राहिली नाही. ते झाल्यानंतर लगेच 2 मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. पण सरकार हे फक्त आत्ताच्या घडीला चलाऊ सरकार असं मला वाटतं. जावली तालुक्यातल्या जनतेला भावनिक साथ घातली आणि एक शंका सुद्धा व्यक्त केली होती भाषणामध्ये तुम्ही, की मला भीती होती, की मला शंका होती की एवढ्या कार्यक्रमाला एवढी माणसं जमतील का नाही. तर समस्त जनसमुदाय बघितल्यानंतर कशा पद्धतीने हे खरं आहे. काय असतं मी नेहमी सांगतो, राजकारणाची एक सीमा असावी. राजकारण कुठपर्यंत करावं याला पण भान असावं. मला वाटतं की काही दिवसामध्ये जे काही प्रकार झाले असतील मी काय त्याला महत्व देणार नाही. शेवटी काय राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप विरोधक म्हणून करण्याचा त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. परंतु आज हा कार्यक्रम व्हायच्या अगोदर नंतर मोर्चा घेतला असता मी काय चुकलो काय नाही त्याच्यावर चर्चा केल्याचं मी समजू शकलो असतो. किंबहुना ज्याच्यावर अन्याय झाला त्यांनी सांगितलं असतं तर मी काय केलं अन्याय केला तर मी मान्य केला असतं. पण ठीक आहे, आता लोकांनी हे झाल्यामुळे का काय नेता नाहीये इथं, पण सामान्य लोकही आलेले आहेत. त्यामुळे मला भावनिक एवढ्याच झालो की खरोखर आहे लोकांचं प्रेम 16 वर्षानंतर सुद्धा आज माझ्यावर आहे. आणि आपला माणूस महाराष्ट्राच्या राज्यामध्ये या ठिकाणी पुढे जातोय त्याचं पाठबळ पाहायला मिळालं. बरोबर आहे. आणि फक्त 25% जनमत मगाशी सांगितलं आहे शिवेंद्रराजे हे परिपक्व राजकारणी आहे. त्यांना माहित असेल की ह्या अशा पद्धतीचं वक्तृत्व बालिशपणाने केल्यानंतर पक्षाला आणि त्यांना त्या प्रतिमेला सुद्धा धक्का लागू शकतो. आणि जावलीची मंडळी आहे, जावलीची मंडळी कधी स्वाभिमान विकत नाही. त्यांच्या स्वाभिमान, मी काय मोठा जावलीतला मी स्वाभिमान असं म्हणत नाही, पण त्यांच्या स्वाभिमानाला कुठेतरी डवचण्याचा प्रयत्न केला तर उठाव होतो. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची पद्धत राहिली तर उठाव मोठा होईल. आणि मला दिसून येत आहे की 25% माझा पक्ष असेल, मला जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. माझा पक्ष 25% आहे, तो 100% करण्यासाठी आता दिवस रात्र प्रयत्न साहेब आता तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करताय, मला जबाबदारी वाढून मिळेल. पण येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यात भूमिका काय असेल पक्षाचा? मी 100% लगेच स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला आम्हाला यश मिळेल असं मी मान्य करणार नाही. मी 2029चं लक्ष समोर ठेवेल आणि 2029चं लक्ष समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न करेल. कारण खरी गोष्ट आहे की आज कोणताच पक्ष हा मजबूत ठेवायचा नाही अशा प्रकारचं नियोजन भाजपने केलेलं आहे. त्यामुळे जिथे पक्ष सामान्य कार्यकर्ता नवीन कार्यकर्ता घेऊन बांधणं हे आता पूर्वी कसं होतं नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, आता तो कार्यकर्त्यांचा पक्ष कसा आहे हा उभा करण्याचा प्रयत्न कसोटी. त्याला एक संधी अशी आहे की राज्यामधली नाराजगी जी लोकांची आहे, शेतकऱ्यांची असेल युवक वर्गांची आहे, या सगळ्या लोकांची नाराजगी हा आता कोण पक्ष त्या बाबतीमध्ये आवाज उठवतो याची कसोटी झाला तर माझा पक्ष वाढवण्यासाठी मी 100% तो प्रयत्न करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.